नितेश राणे यांच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर अज्ञाताने एक बॅग ठेवली। पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सध्या घेतला जातोय। नितेश राणे यांचं मुंबईतलं निवासस्थान आणि त्या बाहेर एक अज्ञात व्यक्ती बॅग घेऊन येत असतानाचं चित्र हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत आहेत। विनायक, कधीचा प्रकार काही शोध लागलाय का? मंत्री नितेश राणे यांचं शासकीय निवासस्थान सुवर्णगड आहे। मंत्रालयाच्या अगदी समोर हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाच्या समोर एका अज्ञात व्यक्तीने ही बॅग जी आहे ती ठेवल्याचं दृश्य जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर दिसते, त्यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो बॅग घेऊन येताना त्या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण आहे, ही बॅग का ठेवली गेली, या सगळ्याचा प्रकाराचा तपास जो आहे तो आता मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात। नितेश राणे एक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात। अनेक त्यांची भाषणं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या अँगलनी काय हा सगळा प्रकार आहे का याचा तपास सुद्धा पोलीस सध्या करतायत। आपण जर पाहिलं तर अज्ञात व्यक्तीनं जी बॅग जी आहे ती त्या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। विनायक, धन्यवाद या माहितीसाठी। तर नितेश राणे यांचं मुंबईतलं शासकीय निवासस्थान मंत्रालयाच्या समोर, मात्र त्या ठिकाणी एका अज्ञातानं बॅग ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलंय। त्यांच्या बंगल्याबाहेर या व्यक्तीनं बॅग ठेवली, त्याचं हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। त्यानंतर आता पोलीस तपास करतायत।